आम्हाला खरं अपेक्षा होती की मागच्या काही दिवसापासून जे नवीन काम झालं, विशेषतः राहुरी शहर आणि शहराच्या आसपासच्या काही बाजूला, इकडे जोगेश्वरी आखाड्यापर्यंत झालं असेल, काही धाकट्या राहुरीपर्यंत झालं असेल, तर त्याही कामाची पहिल्याच पावसामध्ये दुर्दशा झाली. आणि यामुळे अशी एक शंका उपस्थित झाली की आता पुन्हा अजून 2-4 वर्ष आपली या कामाच्या दुरुस्तीमध्ये नवीन ठेकेदार भानगडीमध्ये जाणार की काय. आणि बरोबर त्या बाजूला जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्याच्याबद्दल देखील राहुरी शहरातल्या व्यापाऱ्यांचा मोठी त्याबाबत शंका कुशंका होत्या. आज या सर्व शंका कुशंकांचं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी असतील किंवा जी कोण कन्सल्टंट फर्म आहे त्यांच्याकडे क्वालिटी इन्स्पेक्शनचं काम आहे त्यांचे अधिकारी असतील आणि जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत भारत कन्स्ट्रक्शन, या तीनही लोकांना इथं या ठिकाणी नगर परिषद सभागृहामध्ये ते आले होते. माननीय नगराध्यक्ष माननीय हर्षदा तनपुरे आणि सर्व नगरसेवक असतील, शहरातल्या सगळ्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळेस काही गंभीर चुका या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत की एखादा लेअर झाल्यावरती पुढचा वरचा लेअर जो सगळ्यात फायनल लेअर होणं वेळेमध्ये अपेक्षित होतं, तो वरचा लेअर न झाल्यामुळे खालच्या लेअरच्या देखील त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. आणि म्हणून ठेकेदारांचे पेमेंट थांबवणं वगैरे या गोष्टी, त्यांना काय शिक्षा, कोण जबाबदार असेल ते तर धराच, परंतु मात्र येणाऱ्या काळामध्ये पुढचा पाऊस होण्याच्या आत त्यांनी कबूल केले की एक साईडला पुढचा सगळे लेअर आम्ही जो काय पहिला रेल जो राहिला होता कुठला सगळ्यात वरच्या लेअर बीसी लेअर, त्याला आपण याच्यामध्ये काय म्हणतो, आपण तो सिल्कोट म्हणतो, तो सगळ्यात फायनल लेअर असतो, तो झाला नव्हता म्हणून उखडला असं त्यांनी त्या ठिकाणी कारणं दिली. मग तो का झाला नाही, याला जबाबदार कोण, याची मात्र त्यांना काय उत्तर देता आली नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी निश्चित करणं, त्यांना काय दंड करणं हा वेगळा भाग आहे, परंतु आमची पहिली प्राथमिकता आहे की आता हा रस्ता पुन्हा कुठला अपघात या ठिकाणी होऊ नये. म्हणून आज ते जे काय प्रश्न त्यांना विचारले त्याच्यामध्ये एक साइड पूर्णपणे पुढच्या पावसाच्या आत ते दुरुस्त करून देण्याचा आठवड्याभराच्या आत त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे. त्याच्यात जर फक्त पाऊस जर आला तर मात्र ते काम होणार नाही, ते करूही नाही, कारण की पावसात पुन्हा निकृष्ट काम होईल. त्यामुळे या सर्व बाबी गृहीत धरून पुढच्या आठवड्याभराचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर राहुरी शहरामध्ये किंवा राहुरी फॅक्टरीवरती ज्या काही ड्रेनेज लाईन जी काय केलेली आहे, आपण बघतो सिमेंटचं ते मोठा चौकोनी एक शेपचे त्या दिसतो आपल्याला, तर त्याच्यामुळे देखील ते व्यवहार्य नाही अशी बसलेल्या सर्व लोकांची, व्यापाऱ्यांची भावना झाली. आणि त्यामुळे ते मात्र यांना ते काढण्याचे अधिकार नाहीत. योग्य ऑथॉरिटीकडे जाऊन आपण ती देखील विनंती करू की जेणेकरून ते ड्रेनेज लाईन आम्हाला नको आणि रस्ता अजून काही शहराच्या हद्दीमध्ये रुंद होऊ शकतो का, या देखील बाबी काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती देखील योग्य त्या ठिकाणी जाऊन आम्ही शिष्टमंडळ जाऊन ते देखील बाजू मांडू. अशा पद्धतीनं जो काही या नगर मनमाड रस्त्याला, नवीन रस्त्याला जे काही खड्डे पडणं भानगडी होत्या त्याच्यावरती या आठवड्याभरामध्ये लगेच तातडीनं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि राहिला दुसरा भाग की या सगळ्या आमच्या हाल अपयशांना जबाबदार कोण, याचं देखील उत्तर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी, हा पुढचा भाग आहे. पण आता मात्र तातडीने रस्त्याचं काम होणं आवश्यक आहे, त्याच्या सूचना आपण त्यांना दिल्यात आणि त्यांनी देखील आठवड्याभरामध्ये युद्ध पातळीवरती ते काम पूर्ण करण्याचं आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे.